शूजचा सोल आपला मोठा आहे, नॉर्मल शूजपेक्षा मोठा आहे. तुम्हाला दाखवतो. करंट सोल शूज बघा, सोल दाखव बघा, सोल केवढा आहे. हे आपला शूजचा सोल बघा केवढा आहे. अजून पाणी काही कमी झालंच नाही. काय करते माहिती का, असा पाय टाकते, दुसरा असा टाकते, तिसरा असा टाकते. हा टाकला ना पाय, असा पाय टाकला ना, जे पायाला झटका बसतो डायरेक्ट इथून गुडघ्यापर्यंत येतो. कारण की हे सोल कमी असतं, हे सोल ॲब्झॉर्ब करत नाही. डायरेक्ट इथून झटका आला ना, इथं बसतो, इथून या शिन बोनला बसतो आपला झटका. याने काय होतं माहिती का, तुम्हाला शिन पेन आणि हिल पेनच्या या साईडला दुखतो सगळ्यात. मला वाटलं का आलं आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 219 दिवस आहे आज. तर चला आज आपण ग्राउंडकडे आलो, कारण की काल तर पाऊस पडला होता लई. आणि काल आपल्याला बाहेर जायचं होतं, काल कार्यक्रम होता. आज संध्याकाळी कार्यक्रम आहे, त्याच्यामुळं आज सुट्टीच घेणार आहे आपण. उद्या आज शनिवार आहे, आज रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनचं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. तर चला, आपणला एक फंड आहे, सण असो, दिवाळी असो, काही असो काही असो, सगळ्यात मेन फर्स्ट वर्कआउटला, मग सेकंड अदर, हा फंडा आहे. तर चला ग्राउंडवर आलो, कारण काय 2 दिवसापासून फोनच उचलत नाही, काय माहित काय झालं. तर चला आता काय करू, आपलं वॉर्मअप चालू करू. चला आता आपण वॉर्मअपची तयारी करू. तर एक गोष्ट आहे, काल आपण हे केलं तर बघा, आपण आपलं वेट आहे, आपण वेट मारतो, हे दगड आहे बघा, काल कोणीतरी फोडून टाकले बघा पूर्ण. काय माहित कोण, आता साईडला आपण ठेवतो, पण कोणाला काय प्रॉब्लेम आहे काय माहित. आपण इथं सगळं वेट ठेवले होते बरोबर, सगळे फोडून टाकलेले, ते उचलून आपटलेले वाटतं का ते. तर जाऊन द्या, काय प्रॉब्लेम नाही. आता हे नवीन गट्टू आणला होता, हे तर फोडू नये, आपण साईडला ठेवून देऊ. झाली आपली आता. तर आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. चला हे कंपल्सरी आपली. करणला कॉल केला तर करण येतो म्हणे, आता काय 4-5 दिवस झाले आलाच नव्हता. तर चला या ठिकाणी आपण वॉर्मअप करू. वॉर्मअप झाल्यावर आजचा वर्कआउट काय ते स्पेशल बघू. तर चला. किती दिवस नव्हता, दोन. 2 दिवस. 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 2 दिवस.
2 दिवस नव्हता, 2 3 दिवस नव्हता. 2 आणि फोन कोण उचलला? माझ्या फोनात बॅलन्सच नाही, त्यांना फोन करायला. मेसेज करतात ना, स्टोरी ठेवायला बरं बॅलन्स त्याच्यात. इंस्टा story बघायला, ठेवली? इंस्टा बघायला. हा बघायला होणार मग? स्टोरी कोणतं ठेवलं? आज काहीच नाही करायचं, बसून राहायचं आज. 2-3 दिवस काहीच नाही करायचं. आराम कर, आराम. आराम करायचा. राय बसून तुझ्या गाडीवर. करा ना. तर वॉर्मअप झाला कंप्लीट आपला आता. तर आता काय करू, नॉर्मल जॉगिंग करू इथून एवढी. जमन का, बिमार आहे तू? एकदा ग्राउंडला आलं म्हणजे आलो. या असे टाइमपास काय बोलावं मला समजून नाही, जाऊन द्या. ना मला वाटलं का आलं ढवळामध्ये कलर दिसणार ना. काळीचं फुलं डायरेक्ट अजून पाणी काही कमी झालंच नाही. आता तर वाढलंय. जॉगिंग कंप्लीट झाली. आपण थोडंसं धरणाकडे गेलतो. 1-1.5 किलोमीटर पर्यंत गेलतो आपण. जाणं 1 किलोमीटर, येणं 1 किलोमीटर, 2 किलोमीटर आसपास झालं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, रोड रनिंग केली आज आपण, कारण की 4-5 दिवस आपण रोड रनिंग केलीच नव्हती. इथंच आपण नॉर्मल जॉगिंग करत होतो. पण रोड रनिंग करताना काय काय गोष्टी ध्यानात ठेवायच्या तुम्हाला आज सांगतो. तर पहिली गोष्ट आहे, रोड रनिंग डेली करू नका. सगळ्यात मेन गोष्ट आहे का बिगनरनी तर करूच नका. कारण की आपण आज जर रोड रनिंग केली, पण आपण पण जास्त करत नाही, कारण की आपला शूज आहे, शूजचा सोल आपला मोठा आहे, नॉर्मल शूजपेक्षा मोठा आहे. तुम्हाला दाखवतो.
करंज सोल शूज बघा, सोल दाखव बरं. बघा सोल केवढा आहे, हे आपला शूजचा सोल बघा केवढा आहे. हे स्पेशल रोड रनिंग शूज आहे, तरी आपण जास्त पळत नाही ह्याच्यानी. तर काय आहे, ज्या मुलांचे छोटे सोल असते, सेगा वापरते किंवा गोल्ड स्टार वापरते, अजून कोणता आहे तो, नाही नाही छोटा सोलवाला नसतो तो. तो नाही रे, नाईकी नाही रे, आपला गोल्ड स्टारचा एक असतो आणि पामाचा एक असतो. हा तो एक असते. सोल बारीक असते बघा, बारीक असले ना आणि पाय टाकायची टेक्निक माहीत नसती, पायाची टेक्निक माहीत नसली ना डायरेक्ट आपण पायाला फटका बसतो. तर आज दाखवू तुम्हाला कसा पाय टाकायचा आणि रोड रनिंग कशी करायची. तर चला आज बघू आपण रोड रनिंग करताना आपला पायाची स्टेप कशी टाकायची. तर सगळ्यात मेन गोष्ट आहे, पोरं चुकी काय करते माहिती का, असं पाय टाकते, दुसरा असा टाकते, तिसरा असा टाकते. हा टाकला ना पाय, असा पाय टाकला ना, जे पायाला झटका बसतो डायरेक्ट इथून गुडघ्यापर्यंत येतो. कारण की हे सोल कमी असतं, हे सोल ॲब्झॉर्ब करत नाही. डायरेक्ट इथून झटका आला ना इथं बसतो, इथून या शिन बोनला बसतो आपला झटका. याने काय होतं माहिती का, तुम्हाला शिन पेन आणि हिल पेनच्या या साईडला दुखतो. सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम पोरांचा तो. तर पाय कसा टाकायचा, तर आज तुम्हाला सांगतो. सगळ्यात मेन गोष्ट, आपण जो पाय टाकला तर ही साईज टेकवायची पहिली एवढी साईज टेकवायची. ही साईज टेकवली, त्याच्यानंतर ही टेकवली, त्याच्यानंतर मग पुढचा पंजा टेकवायचा. मग असा म्हणजे फ्लोमध्ये असा पाय उचलायचा डायरेक्ट, असा 1 2 1 2 अशी स्टेप टाकायची. असं टाकला पाय एक आणि असं लगेच उचलायचा, असं टाकला असं उचलायचा. ह्यानी काय होतं, आपण जे असा पाय टाकला तो एक तर पूर्ण पाय टाकला उचलायला ग्रॅव्हिटीमुळं आपल्याला डबल ताकद लावून लागते. हे कसं आहे, आपण असा पाय टाकला रिदममध्येच उचलून घेतो, त्याच्यामुळं आपल्याला काय जास्त एनर्जी पण लागत नाही आणि पायाला जो झटका असतो तो झटका बसत नाही. तर ही गोष्ट नक्की फॉलो करा. कधी पण रोड रनिंग करा किंवा नॉर्मल रनिंग करा, ही टेक्निक यूज करा. ही टेक्निक यूज केली तुमचं रनिंग परफॉर्मन्स बेटर होईल आणि तुम्हाला कोणतं शिन पेन किंवा हिल पेन होणार नाही. चला तर पुढच्या वर्कआउट करू बघू. उद्या आपलं काय करायचं, लॉंग आहे उद्या. का ते मागच्या वेळेस जसं मारलं होतं लॉंग, तर काही झालं तरी पण लॉंग आहे. येऊ लागले, पाऊस पडला, मी कारण ऐकून घेणार उद्या लॉंगच आहे. ऐकायचं 4 दिवसानंतर येऊन मग सांगू राहिले. डबल ते म्हणशान करणला पाऊस पडू लागला नाही, अजिबात ऐकून घेणार. लोक किती जण बघू राहिले. मजा हा मजा तुलाच लाज वाटली बरं, कमेंट करीन भाऊ 4 दिवसानंतर येतो मग ज्ञान सांगू राहिला का आम्हाला का. तेच होणार, लोक तेच करणार. मग मी तोंडात फडकं वाजवून मग काय. तर चला आता काय करू, आपण तो स्ट्रेचिंग करीन तोपर्यंत आपण स्किपिंग मारू. ते पण आता नॉर्मल मारू, कारण की खाली चिखल असल्यामुळे आता कमी सेट मारू आपण. पण एवढी गोष्ट आहे, प्रॉब्लेम काही पण असला ना तर कमीत कमी एक्सरसाइज करा, पण करा. सगळ्यात मेन गोष्ट ती फोटो होता.
मी जाऊ का? तर चला, स्किपिंग एक्सरसाइज आपली कंप्लीट झाली. तर एक गोष्ट आहे, आपण इथं वरती सरफेसवर मारली स्किपिंग म्हणून कमी स्किपिंग मारल्या, कारण की ह्याच्याने पाय दुखतो. ह्याने पण टेक्निकनी मारायच्या, एकदम स्लोली मारायच्या, जास्त पाय आदळायचे नाही, एकदम रिदममध्ये मारायच्या, तरच तुम्हाला फटका बसणार नाही आणि शिन पेन किंवा हिल पेन होणार नाही. पण डेली नाही मारायच्या. आता आपण इतके दिवस खाली मारल्या होत्या, खाली चिखले म्हणून आपण इथं मारल्या, तर मग 2-3 दिवस आड, 1 दिवस आड मारल्या ना काय होत नाही. पण तुम्ही डेली मारल्या ना, तर कोणी असू, मी असू, तुम्ही असू, तुम्ही इंजुरी होणार म्हणजे होणारच तुम्हाला. तर चला नेक्स्ट वर्कआउट करतो. चाललं का? काय केलं? स्ट्रेचिंग नाही केली आता. आज स्किपिंग कंप्लीट झाली. करण गेला बघा, त्याला कंपनीत जायचं आहे. तर आता काय करू, आपण डिप्स आणि ॲप्स मारू, कारण की जास्त दुसरा वर्कआउट करणार नाही आपण. तर उद्या लॉंग आहे आपलं, त्याच्यामुळं आज थोडं कूलडाऊनच करू आणि उद्या आपण लॉंग करणार आहे. चला आपलं रेग्युलर वर्कआउट चालू करू. तर चला, रेग्युलरमधले डिप्स आणि ॲप्स आपला वर्कआउट कंप्लीट झाला. तर आज बघितलं आपण रोड रनिंग काय स्टेपचे फॉलो करायचं जेणेकरून तुम्हाला इंजुरी होणार नाही, आणि कधी कधी रोड रनिंग करायची हे बघितलं आपण. कारण की सगळ्यात मेन कॉमन पोरांचा हाच प्रॉब्लेम आहे बिगनरचा, कारण की लई जणाला ग्राउंड अवेलेबल नसतं, रोडनी पळावं तर काय पळावं. पण त्याच्यात एक ऑप्शन आहे, तुम्ही रोडचं साईडने फुटपाथ आहे त्याच्यावर पळू शकता. आणि जर रोडच असला तर तुम्ही इन आउट वर्कआउट करा. इन आउट वर्कआउटने काय होतं की सेम रनिंगवानी परफॉर्मन्स होतो आणि रिझल्ट सेम रनिंगवानी भेटतो. तर या दोन गोष्टी जास्त रोड रनिंग करणं टाळा. एक तर इन आउट वर्कआउट करा किंवा रोडच्या साईडने फुटपाथ असतो त्यांनी पळा. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, याने तुम्हाला इंजुरी होणार नाही आणि तुमचं पोलीस भरती किंवा आर्मी भरती टार्गेट कंप्लीट होईल. तर चला.
तो उद्या लॉंग आहे, 1 हप्ता झाला असेल लॉंग करून तिकडं. आणि ती जागा बेस्ट आहे बरं, कारण की लॉंग काबर करतो आपण, हिल ट्रेनिंग काबर करणं नाही, कारण की लेगचा वर्कआउट आपला इथं होऊ राहिला, काप्स थाईचा वर्कआउट इथं होऊ राहिला, त्याच्यामुळं आपण हिल ट्रेनिंग जात नाही, त्याच्यामुळं रनिंग होत नाही आपली एवढी. म्हणून आपण काय करू राहिलो, हप्त्याला एकदा 10 किलोमीटर 12 किलोमीटर, उद्या आपण 12 ते 15 किलोमीटर मारणार आहे. मागच्या वेळेस गेलो तर त्याचं थोडंसं पुढं जाणार आहे अजून. तर हे तिकडं बेस्ट आहे, कारण की हायवे नाही आहे, मातीचा रोड आहे, पूर्ण मातीचा रोड आहे, त्याच्यामुळं हायवेच्या बाजूली माती आहे, त्याच्यामुळं ते एकदम बेस्ट आहे. आणि एकदम ओपन रोड आहे, गाड्याचं टेन्शन नाही, काही नाही. तर असा रोड यूज करा तुम्ही. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की सोबत कोणाला तरी न्यायचं रोड रनिंग करत असल्यानं, सोबत एखादा गाडीवाला पाहिजेत, नाही तर रनिंग करताना पाहिजेत, कारण की मग येता जाता गाड्यावर लक्ष देतो आणि जाताना कुत्रे असते, कुत्र्यावर लक्ष देतो. चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आज नॉर्मलच केली आपण, जॉगिंग केली, स्किपिंग मारली आणि फुल बॉडी स्ट्रेचिंग केली. तर चला आता काय करू, निघू आता, कारण की उद्या लॉंग आहे आपलं. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिकसोबत नवीन इन्फॉर्मेशन. बाय.